चना मसाला बनवण्यासाठी आपण इथं हरभरे भिजवून घेतलेत. आता ते स्वच्छ धुवून कुकरला त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊयात. छान असं आपण कुकरला 2 शिट्ट्या घेतल्यात आणि आपला हरभरा छान असा शिजलाय. आता आपण वाटणाची तयारी करूयात. वाटणामध्ये इथं मी मसाला करून घेणार आहे. त्यासाठी थोडं जिरं, लसूण आणि भाजून घेतलेलं खोबरं, थोडी कोथिंबीर घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात. छान असं वाटून घेतलंय. पाणी न घालता हे वाटून घ्यायचं. बघू शकता असं छान असं तेल सुटतं त्याला त्या वाटणाला खोबऱ्यामुळे. आता हे काढून घेऊया आणि टोमॅटोची प्युरी करून घेऊयात. टोमॅटो कट करून घेऊयात. छान अशी टोमॅटोची प्युरी ही करून झाली. मसाला वाटून झालाय. आता इथे 3 मी कांदे घेतलेत मीडियम साईजचे. ते बारीक असे कट करून घेऊयात. कांदा आपण मिक्सरला बारीक करणार नाही, कांदा चिरूनच घालूयात. चिरताना तो एकदम बारीक असा कट करून घ्यायचा. इथं आता आपली फोडणीसाठी सगळी तयारी करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथं मी काय काय घेतलं तर सांगते. 3 बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर चिरून घेतले, आलं लसणाची पेस्ट, एक उकडून घेतलेला बटाटा, टोमॅटोची प्युरी, खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिऱ्याचं वाटण, 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, जिरं, कांदा लसूण मसाला, मीठ, गरम मसाला, हळद, मिरची पावडर आणि तेल. कढई आपण इथं गरम करायला ठेवले. सुरुवातीला घालून घेऊयात तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जाईल जिरं, दालचिनी, जिरं छान थोडंसं फुललं की घेऊया बारीक कापलेला कांदा. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये घालून घेऊया 1 कट केलेली हिरवी मिरची. तीही छान परतून घेऊया. कांदा लवकर भाजण्यासाठी त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घेऊयात. भाजीच्या हिशोबाने मीठ घालायचं. मीठ घातल्यानं कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा पटकन भाजला जातो. कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये घालून घेऊया क्रश केलेलं आलं लसूण. तेही छान मिक्स करूयात. कांदा इथं आपला छान भाजलाय. आता ॲड करूयात टोमॅटोची प्युरी. तीही छान कांद्यासोबत भाजून घेऊयात. तेल सुटेपर्यंत टोमॅटोची प्युरी ही छान भाजून घेऊया. थोडीशी ॲड करूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. परत एकदा मिक्स करूया. आता ॲड करूया वाटून घेतलेलं वाटण 2 ते 3 चमचे. तेही छान तेलाबरोबर परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये ॲड करूया सगळे सुके मसाले, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, तमालपत्र, आपला कांदा लसूण मसाला आणि राहिलेलं मीठ. तेही छान मसाल्याबरोबर व्यवस्थित भाजून घेऊया. मसाला छान भाजला जावा यासाठी त्यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊया. त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 5 ते 10 मिनिटं वाफ देऊन घेऊयात. झाकण काढून घेऊयात. छान असा मसाला भाजलाय. त्याच्यामध्ये आपण जो उकडून बटाटा घेतलाय ना तो घालून घेऊयात.
तो व्यवस्थित मिक्स करूयात सगळ्या मसाल्यांसोबत. बटाटा घातल्यानं काय होतं, भाजीला टेक्स्चर छान येतं. पाणी किकडे भाजी किकडे असं होत नाही. आता शिजवून घेतलेल्या चणा हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, ह्याला छान अशी एक आता उकळी काढूयात. इथं आपली भाजी तयार होते तोपर्यंत आपण चपाती बनवून घेऊयात. सगळ्या चपात्या अशाच पद्धतीनं व्यवस्थित भाजून घेऊयात. आपल्या सगळ्या चपात्या इथं बनवून झालेल्या आहेत. आपली भाजी आता तयार झालेली आहे. आपली भाजी तयार झाली. तुम्ही बघू शकताय किती सुंदर कलर आलाय त्याला. टेक्स्चर ही छान आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी भाजी तयार होते. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. छान इथं असं आपण आता प्लेटमध्ये काढून घेतले. गरमागरम सॉफ्ट अशी चपाती बघू शकता. चपाती किती सॉफ्ट झाली आहे. कांदा, लिंबू आणि आपली चणा बटाट्याची भाजी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला एक लाईक नक्की करा.